महानगरपालिकेसाठी प्रभाग क्रमांक 191 मध्ये शिवसेना ठाकरे आणि मनसे पक्षाच्या युतीच्या उमेदवार सौ विशाखाताई राऊत आणि शिवसेना शिंदे बीजेपी गटाच्या उमेदवार सौ प्रिया सरवणकर गुरव या आहेत। विशाखाताई शिवसेनेच्या ज्येष्ठ राजकारणी आहेत। मुंबई महानगरपालिकेच्या त्या माजी महापौर आहेत। त्यांनी 1999 ते 2004 पर्यंत महाराष्ट्र विधानसभेत दादर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते। त्या प्रभाग क्रमांक 191 च्या नगरसेविका आहेत। पुन्हा त्याच नगरसेविका होणार असा कार्यकर्ता पदाधिकारी यांना ठाम विश्वास आहे। नमस्कार, जय महाराष्ट्र। आज आम्ही इकडे प्रचारासाठी सगळे जमलेलो आहोत। महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिक ठाकरेंचे सैनिक इकडे जमलेलो आहोत। आम्हाला सर्व मराठी जनतेला आवाहन करायचं आहे, या वेळेला महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकच चिन्ह आहे, ते म्हणजे ठाकरे यांचं। आता ह्या प्रभागामध्ये मशाल चिन्ह आहे। या मशाल चिन्हासमोरील बटन दाबून जनतेने त्या उमेदवाराला प्रचंड बहुमतांनी विजयी करा। जिथे रेल्वे इंजिन चं चिन्ह असेल त्या रेल्वे इंजिन समोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी त्या उमेदवाराला विजयी करा। हा विजय सर्व महाराष्ट्रातली मराठी माणसाचा विजय असेल। यासाठी सर्वांनी एकजुटीने एक मुठीने ठाकरेंसोबत राहूया, ही आज आपण शपथ घेऊया। त्याबरोबर आमचे काही ज्येष्ठ इकडे सैनिक आहेत, महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिक ठाकरेंचे सैनिक, बाळासाहेबांचे सैनिक आहेत, त्यांचे पण विचार जाणून घेऊया। मी बाळासाहेबांबरोबर सिंधुदुर्ग विधानसभा बाळासाहेबांबरोबर काम केलेला माणूस आहे। आज माझं वय 77 आहे, पण अजूनही मी ह्या प्रचार फेरीत आणि येतोय। आज मला सगळ्यात आनंदाची गोष्ट सारी असेल, दोन बंधू एकत्र आले आणि महाराष्ट्राची वज्रमूठ त्यांची झाली। इंजिन त्यांचं पक्ष चिन्ह असेल किंवा मशाल असेल, पण दोन्ही नसून ठाकरे हेच आप ब्रँड आहे। तर सगळ्या मराठी माणसांनी या ठाकरे ब्रँडच्या मागे उभे राहून पुन्हा महाराष्ट्रात मुंबईच्या महानगरीवर भगवा झेंडा। आज अशी परिस्थिती आहे की आता ह्याच्या अगोदरही अशी परिस्थिती आहे की महाराष्ट्राच्या मुंबई नगरीवर जर भगवा फडकल्यानंतर तो महाराष्ट्रात पसरत राहतो, आणि हे सत्य आहे। आणि हे सत्य पुन्हा दाखवण्याकरता मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा भगवा झेंडा फडवायचा आहे आणि तो महाराष्ट्रभर पसरवायचा आहे। येऊन येणार कोण? ठाकरेंशिवाय येणार कोण? खूप मी शिवसेनेचा शाखा प्रमुख आहे। माझ्या गळ्यात बघितलं तर राजसाहेबांचा फोटो आहे आणि साडीच्या गळ्यात बघितलं तर मशाल आहे। जसं त्या दोन भावांनी आपापल्यातले हेवेदावे बाजूला ठेवून मराठी माणसासाठी एकत्र आलेत, तसेच आम्हीही दोन्ही सैनिक म्हणून आम्ही ठाकरे सैनिक म्हणतोय स्वतःला, आम्ही एकत्र आलोय। आणि आता आम्ही ह्या निवडणुकीत इकडचे सगळे मतदार हे दाखवून देतील जी ठाकरेंच्या बाजूने उभं राहायचंय आणि मराठी माणसासाठी एकजूट करून ते मतदान करून एक वज्रमुठ करून दिल्लीला दाखवून देऊ। हेच मी तुम्हाला सांगू इच्छितो। येत्या 15 तारखेला आपलं मतदान होऊ घातलेलं आहे। त्या आम्ही 20 वर्ष जवळजवळ मनसे आणि शिवसेना या युतीची वाट बघत होतो। जसं घरातलं भांडण असतं प्रत्येकाच्या घरी, तसं त्यांचंही होतं। वाद बाजूला मिटवून त्यांनी एका पक्षासाठी मराठी माणसासाठी दोघंही एकत्र आले। एकत्र येण्यामागे त्यांचा काही स्वार्थ नाहीये, मराठी माणसासाठी ते एकत्र आलेत। मराठी माणसांनी एकजूट दाखवून आपल्याला 15 तारखेला वोटिंग करायचंय आणि याच्या मागे उद्धव साहेब आणि राज साहेबांच्या मागे आपण सर्व उभे राहूया, एकच मी तुम्हाला सांगते। आणि सर्वजण मिळून एकत्र येऊन आपण ह्या संघटनेच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे। नमस्कार सगळ्यांना, जय महाराष्ट्र। आज दोन ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, त्यामुळे मुंबईत महाराष्ट्रात सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे। आणि आता होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत येत्या 15 तारखेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजसाहेब ठाकरे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहावं आणि दोघांचे हात बळकट करावे आणि मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकवूया, हाच निर्धार घेऊन आपण पुढे चाललेलो आहोत। तर माझी कृपया सर्व नागरिकांना, मराठी जनतेला नम्र विनंती आहे, राजसाहेब ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहा आणि महाराष्ट्राचे आणि मुंबईचे हात बळकट करा। जय महाराष्ट्र।
आम्ही ठाकरे सेनेचे सगळे पदाधिकारी आहोत. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्ही एकत्र आता इथे प्रचारासाठी आलो. आपल्या उमेदवार आहे विशाखाताई राऊत आणि आपली निशाणी आहे मशाल. तर दोघा भाऊ एकत्र आल्यामुळे आम्हाला खूपच आनंद झालाय आणि सर्वांना मी आवाहन करते की मराठी मराठीसाठी आपण एकत्र यायचं आहे. मुंबई महाराष्ट्राची जी आता महायुतीकडून जे चालू आहे त्या विरोधात आपल्याला सगळ्यांना एकत्र यायचं आहे. त्यामुळे सगळ्यांनी एकजुटीने आपल्या उमेदवार विशाखाताई राऊत यांना निवडून द्यायचं आहे आणि सध्या जे चालू आहे त्याला आपण प्रखर विरोध करायचा आहे. मुंबई महाराष्ट्र मध्ये जे चालू आहे त्याला कुठेतरी हे दोन भाऊ जर एकत्र आले आहेत ते संपवायला, तर आपणही सगळ्यांनी मराठी लोकांनी किंवा इतर महाराष्ट्र आणि भूमिपुत्रांनी पण एकत्र यायला पाहिजे आणि आपण या विशाखाताई राऊत यांना जिंकून द्यायचं आहे. मशालला मतदान करा. येत्या 15 तारखेला निवडणुका आहेत, तर आपण सगळ्यांनी मशाल या बटनावर हे करून विशाखाताई राऊत यांना जिंकून द्यायचं आणि या दोन बंधूंना मराठीसाठी काहीतरी करायचंय, महाराष्ट्रासाठी काहीतरी करायचंय, आपल्या मुंबईसाठी काहीतरी करायचंय, तर सगळ्यांनी एकत्र यावे. उमेदवार आपल्याला जो पक्षाने दिला आहे त्यांच्या मागचं 30-35 वर्षाचं जे कारकिर्दी आहे ती त्यांच्या दोघांजोगी आहे आणि दुसऱ्या पक्षाच्या उभ्या आहेत त्या इतर काही वाटप करत असतील त्यांच्या भूलभुलैयाला आपण जाऊया नको आणि सगळ्यांनी एकत्र येऊन आपण त्यांना सहकार्य करायचंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा. शिवसेना ठाकरे आणि मनसे या दोन्ही पक्षाच्या युतीमुळे विशाखाताई परत एकदा नगरसेविका होणार असे ठाम मत कार्यकर्त्यांमध्ये आहे. मराठी माणसासाठी एकत्र आल्यामुळे मराठी माणूसच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना भरपूर मतदान करून मुंबई महानगरपालिकेत आपलाच मराठी महापौर होईल असा ठाम विश्वास ठाकरे सेना यांच्यामध्ये आहे.